नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2019 ला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती अभियान म्हणजे योजना राबवण्यात आली होती। आता त्या योजनेमध्ये 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे सरसकट माफ होणार होतं अशी ती योजना होती। आणि त्या योजनेच्या नंतर मग आता ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना कर्जमाफी मिळाली, पण जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे रेग्युलर दरवर्षी कर्ज भरतात, दरवर्षी कर्ज घेतात, अशा शेतकऱ्यांना काय म्हणून त्यावेळेस 50,000 रुपये अनुदान अशा शेतकऱ्यांसाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता। आता त्यामध्ये कर्जमाफीतही बरेच वंचित राहिले शेतकरी। त्यानंतर त्या प्रोत्साहन अनुदान जे 50,000 रुपये देण्यात येणार होतं त्यामध्येही वंचित राहिले होते। आणि आता त्या संदर्भामध्ये नवीन एक अपडेट आलेले आहे मित्रांनो, की जे कर्जमाफीपासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफीमध्ये त्या घेण्यात येणार आहे। मात्र 2019 जे 2017, 18, 19, 19-20 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर 2 वर्ष कर्ज आपलं घेतलं आणि भरलं असेच शेतकरी फक्त, त्या व्यतिरिक्त नवीन शेतकरी नाही, जे त्यावेळेसचे शेतकरी रेग्युलर होते अशा शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहनपर अनुदानासाठी हे योजना चालू होती। पण आता जे कर्जमाफी पासूनही वंचित राहिले होते त्यांच्यासाठी सुद्धा आता कर्जमाफी मिळणार आहे, मात्र त्यावेळेसच्या फक्त। तर त्यासाठी आता पोर्टल आणखी सुरू झालेलं नाही, आता लवकरच पोर्टल ते सुरू होणार आहे। जे प्रोत्साहनपर अनुदान होतं 50,000 रुपये त्यांच्यासाठी तर चालू होणारच होतं, पण आता जे कर्जमाफीपासून सुद्धा वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता त्या योजनेमध्ये फायदा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर त्या योजनेमध्ये बसत असाल तर आपण नक्कीच आपला जो विशिष्ट क्रमांक आहे तो घेऊन त्याची आपल्याला KYC करावी लागणार आहे। आणखी ते पोर्टल सुरू झालेलं नाही, कारण 2022 लाच हे सांगण्यात आलं होतं की जे प्रोत्साहनपर अनुदान आहे अशा शेतकऱ्यांना हे पोर्टल चालू होणार आहे। आणखी ते सुरू झालेलं नाही, मागच्या दिवाळीपासून हे पोर्टल बंद आहे। पण आता सहकार आयुक्तांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे की जे प्रोत्साहनपर अनुदान आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे पोर्टल चालू होणार आहे। आणि आता कर्जमाफीत बी जे वंचित राहिलेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे। आता त्याचं कारणही तसंच आहे, कारण आता पुढे निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुकामुळे ते लवकरात लवकर हे पोर्टल चालू करून जे वंचित राहिलेले शेतकरी आहेत, मग ते प्रोत्साहन असेल किंवा कर्जमाफी असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की सध्या जे काही बातम्यांमध्ये फिरत आहे किंवा व्हिडिओमध्ये माहिती फिरत आहे की सरसकट कर्जमाफी मिळणार, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, तर तसं काहीही नाही। तशी अधिकृत कोणती शासनाने घोषणाही केलेली नाही की सरसकट कर्जमाफी मिळणार, 3 वर्षे जे शेतकऱ्यांनी भरले त्यांना मिळणार, तर ते तसं नाही। ज्या शेतकऱ्यांनी हे 3 वर्ष भरले 2017, 18, 19 आणि 19-20 त्यापैकी 2 वर्षे ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये जे वंचित राहिले त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी अशी ही योजना आहे आणि अशी ही माहिती आहे मित्रांनो। तर आपण जर या कर्ज माफी योजनेत, प्रोत्साहन योजनेत बसत असाल तर आपण नक्कीच जे आता पोर्टल चालू होईल ते पोर्टल चालू झाल्याच्या नंतर आपण तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपण CSC सेंटरवर किंवा आपले सरकारवर जाऊन त्याची KYC करायची आहे। म्हणून ही अशी माहिती होती मित्रांनो। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।